गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नित्य स्मरता तयाचे पाय. भवसागर हा तरुणी जाय. अधिकार ऐसा तयाचा. प्रपंची षड्गुण हा निश्चित. तो भग आणि तत्प्रकाश अनंत. तो स्व आत्माची भगवंत. तरंग सिंधू दुजानसे. षड्गुण हेची जग. याचे नावची असे भग. षड्विध साकार हा नग. कनक भगवंत सर्वात्मा. सोने वसे सुवर्ण नगी. जैसे सागर वसे तरंगी. ऐसा भगवंत भग नामक जगी. वसे म्हणुनी वासुदेव. भगवत वासुदेव पद. दो पदी मंत्र ऐसा विशद. तोंडी प्रणव नमः शब्दवंद्य. मंत्र 12 अक्षरीचा. नारदे ध्रुव उपदेशिला. तयाने मंत्राचा जप केला. अढळ पदाते पावला. मंत्र महिमा अगाध. भावार्थ जाणा एवढा मंत्राचा. जपता लाभ ध्रुवपदाचा. स्वये ब्रह्ममय होय साचा. सर्वाभूती पावती भक्ती ते. ध्रुवपद म्हणजे असे शाश्वत. तेची पहा ब्रह्म झाला ब्रह्मभूत. तेथे त्या अनुभवी अद्भुत. भगवत भक्ता पावतो. समग्र तेची सकल निस्सीम. ऐसे ऐश्वर्य आणि धर्म. यशस्वी ज्ञान वैराग्य क्रम. सकल षड्गुण पाहे पा. भग म्हणावे या 6 गुणाते. हे 6 गुण असती जयाते. घडे भगवन्नाम जयाते. तोची आत्मा ज्ञानी जाणावा. प्रत्यक्ष तुझे साही गुण. पाहे तोची भक्त निपुण. आत्मा भगवंत ऐशी खूण. तो अनुभवी गीतेची. समर्थपण ऐश्वर्याते म्हणणे. की अघटित तेही घडवणे. विश्व नसोनी मिरवणे. याते म्हणावे ऐश्वर्य. तू तंतु विश्व हेची पट. तू मृत्तिका विश्व सारे घट. ऐश्वर्य जाण तेव्हा निपट. चराचरची प्रत्यक्ष. मुख्य धर्म समता दया. हे 2 गुण तुझे अव्यया. कर्मानुरूपे देवराया. फळे हरिती वैषम्ये. दया समान सर्वांवरी. मेघ सर्वत्र वृष्टी करी. जो जैशी बीजे पेरी. तैशी फळे तयाते. ज्याची ज्यावरी असे प्रीती. ते तदर्थ कर्मे करीती. तैसे फळ तया प्राप्ती. देशी देवा दयाळा. सकामिकास देशी काम. मुमुक्षु जनासी कैवल्यधाम. देऊनी मोक्ष आत्माराम. म्हणविसी भक्ताचा. अससी समर्थ तू अव्यया. सकलांसी मोक्ष द्यावया. आणि न देसी का सदया. कृपणता अंगी नसेची. मुमुक्षु जे का असती तया मुक्ती. बुभुक्षु नरा देशी भुक्ती. इच्छिले फळा दे तुझी व्यक्ती. कल्पवृक्ष अससी तू. ऐसा दयाळू आणि सदासम. हाची तुझा मुख्य धर्म. तो धर्म ही हे जगची वर्म. जाणणे देवाधिदेवा. अघटित घटना ऋषिकेश. पाहू जाता असे हेची यश. जो दाखवी ह्या कौशल्यास. यशची आपणा दिसत असे. चराचराची ऐशी रचना. अघटित ईश्वराची घटना. तेव्हा जे विश्व दिसे नाना. हेची यश ईश्वराचे. श्रीनाम आता ईश्वराचे. श्री योगे यश साधिती साचे. श्री आणि यश परमपुरुषाचे. जग हेची असे पै. दोरीचा भासे जैसा भुजंग. किंवा सुवर्णाचा होतसे नग. तैसे ब्रह्मी भरले जग. माया मात्रे करुनी. साकारले ब्रह्म सगुण. माया लक्ष्मी नटली आपण. अधिष्ठानी माया तैसी निपुण. हृदयी धरली श्रीधरे. श्री आणि तो श्रीधर. दोनही मायेचेच आकार. दोही देही असे निर्विकार. प्रकाशक ब्रह्मचिन्मात्र. परी मी मायाच ऐसा निश्चय. श्री आणि ब्रह्म ऐसा प्रत्यय. श्रीधर रूपी म्हणोनी अद्वय. सगुण माया ब्रह्म म्हणती पै. श्रीधर तो चित स्वरूप. धरी चराचरी माया रूप. गोचर माया ब्रह्म अरूप. परिचराचरी असे पै. बोलू मी काय बहुत. श्री गुण असे चतुर्थ. श्री धारका म्हणती श्रीमंत. स्थावर जंगमी व्यापक जो. नाम रूप पदार्थची नाही. तो श्रीमंत नव्हे काही. निर्धनिकाची वस्तू संग्रही. श्रीरूप तया म्हणावे.
पाचवा गुण जे का ज्ञान, जे सत्ववृत्ती माया सत्ताहीन, चित स्वरूपी निरंजनी पूर्ण प्रकाशक सात्विक ज्ञानाचे, ईश्वर साक्षीत्व प्रत्यय, निगुणी माया योगे हा निर्णय, तयासी सृष्टी संकल्प हा निश्चय, साक्षीत्व जे तेथुनी, तो आपणास आपण ईश्वर, कल्पी जैसा नटरूपी नर, नारी रूपे दावी चतुर, जननादी षड्भावा, प्रथम जनन भाव दावितो, उपजोनी अस्तित्वा दाखवितो, मग वर्धते म्हणजे वृद्धी पावतो, परिणमते म्हणजे परिणाम, वाढता वाढता राहिला, वृद्धी पावणे नसे त्याला, चतुर्थ भाव परिणाम नसे तयाला, षड्भावात बोलती, पाहणे पाहता अपक्षीयते, दंतादी अंगरचना क्षयाते पावते, नश्यती म्हणजे तनु नासते, षड्भाव शास्त्रा माझारी, ऐसे कथिले साही भाव, कल्पितो आपणास आपण देव, सहा भावाचा साक्षी देवाधिदेव, षड्भाव जाणे तो ज्ञानी, या गुणांचे नाव ज्ञान, चित्स्वरूप याचे अधिष्ठान, तो आत्मा ज्यावरी भान, जननादी सा भावाचे, आपुल्या आत्मयाचा ऐसा भाव, भागवत ग्रंथी स्वयमेव, तो षड्गुण संपन्न देवाधिदेव, ज्ञान अपूर्व कथियेले, उरला एकची वैराग्य गुण, तो या ग्रंथी करू कथन, जया शास्त्राचा आधार पूर्ण, ऐसे वचन निवेदू, की रचोनी बहुत रचना, इच्छा त्याला कोठे असेना, सुवर्णासी अलंकार नाना, काय ल्यावेसे वाटती, स्वये माया विवर्ताचे अधिष्ठान, हे अखंडित ज्याचे ज्ञान, करावे जडपटाचे परिधान, ज्ञानतंतुसी वाटेना, शुक्तिकेवरील रजतभास, रुप्यासी नसे तयाची आस, पुरुषे धरिता स्त्रीवेश, अंगसंग इच्छिना, ऐसे अनादी असे वैराग्य, ज्या योगे शुक सनकादी सभाग्य, प्रपंच सत्यत्व हेची सभाग्य, बीज विषय वासनेचे, मिथ्यत्व सुवर्णी नगाचे, मिथ्यत्व ईश्वरी जगाचे, हेची बीज वैराग्याचे, तैसेची जाणते चराचरी, आता श्रोती अवधान द्यावे, पुढील कथेते परिसावे, जे का होतसे भक्ती स्वभावे, संतलीला अगाध, सखा आला पंढरीहून, परी सदा उद्विग्न मन, नसे सर्वथा प्रपंचभान, कांता पुत्रादिकांचे, कोरान्न भिक्षेते दिले सोडून, माधुकरी आणि तसे मागून, उदरपुरती ते ठेवी राखून, देई वाटुनी इतरांसी, ऐसा क्रम चालू केला, साधू संत येती आश्रयाला, नित्य काळ क्रमितसे भला, भाविक येती भजनासी, ग्रामीचे काही भाविक जन, ते सखा रामासी करीती वंदन, परी जे का असती दुर्जन, निंदा करीती तयाची, रंगाचा जैसा काच असे, लाविता नेत्रासी तैसे दिसे, आपणावरुनी जगभासे, प्रकृती स्वभावे करोनी, धर्माची या सभास्थानासी, योग्य द्विज दिसेना दुर्योधनासी, अयोग्य भेटेना धर्मासी, दृष्टी दोष कवणाचा, ऐसा प्रकार सर्वत्र असे, निंदका वाचुनी ग्राम नसे, निंदकावीण बरवे न दिसे, उपकारी असे निंदक, थोरवी किती वर्णावी तयाची, घाण काढाया योजना हाताची, निंदक योजना करीती मुखाची, जगी पापमल काढाया, सोन्यासी सुवर्णपण पहाती, अग्नी माझी सुलाखती, तैसे सज्जनासी निंदक असती, मोला चढाया कारणे, ऐसेची गाव गुंड काही ग्रामात, असती ह्या अमलक क्षेत्रात, तयांनी मांडिला एकांत, सखा छळाया कारणे, मना माझी योजुनिया कपट, सखा जवळी आले पापिष्ट, सांगती विचार आपुला स्पष्ट, कपट भाव धरुनी, आमुचा भाव असे आपणावरी, आपण संत महापरोपकारी, नामस्मरणाची तुम्हा आवड भारी, तरी नाम सप्ताह करावा, सखा रामासी ऐसे कथिले, ते तयासी मानवले, उदयिक आरंभ करिता भले, तृतीया चैत्र मासाची, उशीर न लावावा कार्यासी,
काळ वेळा न कळे कवणासी, आळवावया पंढरी नाथासी, सज्जन आपण भेटला. सखयाचे वचन ऐकता तत्काळ, हर्षले मना माझी सर्व कुटीळ. फजितीची पहावया वेळ, बरी संधी साधिली. प्रातःकाळी सखा उठून, प्रातर्विधी ते सर्व सारून. पांडुरंगाते भावे स्मरून, टाळ हाती घेतला. नामस्मरणासी आरंभिले, देह अहंतेसी सांडिले. चंचळ मनासी स्थिर केले, भावना एक धरोनी. नामस्मरण अहोरात्र, देह क्रिया वर्जुनी सर्वत्र. तेणे गजबजिला कमलनेत्र, रुक्मिणी कांत ते धवा. पांडुरंग रुक्मिणी प्रती, वृत्तांत सखयाचा सांगती. भोळा भाविक भक्त निगुती, दृढ निश्चय जयाचा. तयाने मांडिले निर्वाण, देह धर्मादी क्रिया वर्जुन. करीत असे नामस्मरण, सप्ताह मांडिला नामाचा. जवळी नसे मनुष्यबळ, छळावया टपले कुटीळ. कीर्तनाचा योजुनी गळ, संकटी घालू पहाती. माझे नाम संकीर्तन ज्या ठाई, भक्ती प्रेमा वसे हृदयी. जेथे जेथे तो उभा राही, माझे वास्तव्य तया जवळी. यास्तव मजला जाणे तेथवरी, आपण यावे मज बरोबरी. तुका नामा भक्त चतुरी, संगे घेऊ गरुडास. ऐसा विचार निवेदिला, नामा तुका गरुड बोलाविला. मनोद्देश तया कळविला, सिद्ध जाहले येण्यासी. मनोवेगे गरुडावरी, सर्वांनी करून या स्वारी. अमलक क्षेत्री साचारी, येऊन या पोहोचले. नामा तुका परमभक्त, टाळ घेऊनी हातात. धरून या वारकरी पंथ, सखाराम भुवनी पातले. प्रथम करून या नमन, सखारामासी करीती भाषण. आम्ही करू नामस्मरण, घ्यावी आपण विश्रांती. पंढरीनाथे केले विंदान, हरिदास होऊनी आपण. रुक्मिणीसी संगे घेऊन, अश्व केला गरुडाचा. येऊनी अमळनेर ग्रामात, स्थळ शोधिती वास्तव्याप्रत. लीला नाटकी पंढरीनाथ, स्थळ शोधी बिदोबिदी. परी स्थळ एकही नये मना, हरिलीला न कळे कवणा. शोधुनिया बहुत भुवना, नापसंती दर्शविती. तव ग्रामाचे भेटती कुटील जन, ते पुसती हरिदासा लागून. आपण आलात कोठून, इच्छा आपणा काय असे. सांगावे आपुले नामाभिधान, धंदा आपुला करा कथन. जे इच्छितसे तुमचे मन, ते पुरवू तुम्हासी. पंढरीनाथे ऐसे ऐकता, सांगती कुटिलाप्रती तत्वता. हरिभक्त आहो आम्ही निश्चिता, काम आम्हा कीर्तनाचे. राहतो आम्ही पंढरी क्षेत्रात, नामाभिधान पंढरीनाथ. कीर्तनाचा धंदा आम्हा प्रत, आवड बहु कीर्तनाची. वास्तव्यासी पाहिजे स्थान, जेथे जमती भाविक जन. ऐसे स्थळ आम्हा सांगून, दाविल्या श्रेय तुम्हासी. कुटील योजना करीती मनात, स्थळ दावावे या प्रत. सखाराम जेथे राहत, स्थळ दाखवावे ते यासी. घेऊनी जावे त्या स्थानास, पूजी तो भारी साधू संतास. मागुनिया माधुकरीस, तृप्त करी तयासी. तरी आता असे वेळ बरी, कैशी आणील माधुकरी. तृप्त करील कैशापरी, फजिती होईल अनायासे. ऐसा मनी करुनी विचार, चलावे म्हणती सत्वर. संगे चालती कुटील पामर, स्थळ सखयाचे दावावया. रुक्मिणी कांताचे होते मना, तैशीच घडून आली योजना. श्री हरिविंदान कवणा कळेना, कुटील पामर काय तेथे. पावले सखाराम स्थानासी, कुटील वदती पंढरीनाथासी. भाविक भक्त जमती या स्थानासी, संत सखाराम राहतसे. बुद्धी असे परमार्थावर, सोडुनी प्रपंच घरदार. माधुकरी मागुनी साचार, अन्न देई सर्वांसी. तरी तुम्ही येथे वास्तव्य करणे, अन्न चिंता सोडुनी देणे. श्रोत्यांसी न लगे बोलावणे, जमती येथे अनायासे. ऐसे कथुनी कुटील जन, मना माझी हर्ष पावून. निघते जहाले मग तेथून, विचार योजिती वेगळा.
चालविला तयांनी विचार, अपकीर्ती करावी थोर, सखा वेडा म्हणती साचार, ऐसे विंदान मांडिले. अमळनेर ग्रामाचे आसपास, कळविते जहाले ग्राम खेड्यास, यावे तुम्ही नाम सप्ताहास, संत सखारामे मांडिला. एकादशीस पालखी देवाची, संतर्पण योजना द्वादशीची, आपण येऊनी प्रसंगाची, सांगता करावी कृपेने. ऐशा पत्रिका लिहून, ग्रामोग्रामी दिल्या धाडून, मिळावया बहुजन, विंदान ऐसे मांडिले. संतासी अपाय करू जाता, बाधक होई आपणा परता, ऐसे तत्व निश्चित असता, पामरा कैसे कळेना. भास्करावरी थुंकी टाकिता, परतुनी येतसे तोंडावरता, बाधेना कदा त्या सविता, मूर्खत्व येते आपणा. अग्नी माझी अपवित्र वस्तू टाकिली, परी तयाने ती दग्ध केली, तरी टाकी त्यासी बाधा घडली, भोगल्या वीण सुटेना. घेऊनी सुवासिक पुष्पासी, अविचारे मर्दन करी त्यासी, परी सांडी नाते आपुल्या गुणासी, तरी मर्दी त्या अंगी मूर्खत्व. काचमणी स्पर्धा करिता हिऱ्याची, कोंदणी योजना रत्नाची, किंमत करती ना काचाची, परीक्षक जे का असती ते. दुर्जन खळ अपाय योजिती, परी सत्पुरुषाची होतसे कीर्ती, हे न जाणुनी मूर्खचित्ती, अपाय योजिती संतास. पंढरीनाथ हरिदास होऊन, सखाराम स्थानी आले चालून, आदिमाता संगे असून, स्थळ शोधिती वास्तव्या. सखाराम देखता नयनी, नमस्कार घाली कर जोडुनी, पावन केले मज लागुनी, कृपा करोनी आलात. येथे वास्तव्य करावे आपण, द्यावा समागम सुखाचा लाभ पूर्ण, हेची इच्छितसे माझे मन, सेवा घ्यावी दुर्बळाची. नाम सप्ताह आरंभिला, दुसरा दिवस आजी उगवला, मजतो बहुत लाभ जहाला, संत आले घरासी. आपणापूर्वी उभयती येऊन, करीते जाहले नामस्मरण, नामा तुका नामाभिधान, सांगते जाहले मज लागी. ते उभया असती संत, आपण प्रत्यक्ष पंढरीनाथ, माझा पूर्ण व्हावया हेत, योजना केली पंढरीनाथे. पंढरीनाथे बोल ऐकुनी, वदती रुक्मिणी लागुनी, संत सखा शिरोमणी, ब्रह्मवेत्ता असे हा. सखारामाचे वास्तव्य भुवनी, महावृक्षाचा आश्रय करुनी, बिऱ्हाड दिले तिथे लावुनी, गरुडा सांगती विचार. अश्वरूपाते द्यावे सोडून, मानव रूपाते करावे धारण, संगे आमुच्या राहून, साह्य करावे सखयासी. भगवत भक्त लक्ष्मीकांत, ग्रामात कळली तयासी मात, सखारामाचे स्थानाप्रत, मंडळी सहित पातला. सखारामाची पाहुनी वृत्ती, परम हर्ष होतसे तयाप्रती, नाम सप्ताहा कारणे निगुती, मंडप असावा भजनासी. इकडे महादेव सिद्धासी, इच्छा उद्भवली मानसी, सखारामाचे जावे भेटीसी, येते जाहले तत्काळ. येऊनी जव पाहतसे, नाम सप्ताह सुरू असे, पाहता मनी उल्हासे, आज्ञा करी सिद्धी ते. सखयाचे स्थानासी, उणे दिसता वस्तूसी, ते पुरवावे निश्चयेसी, अंतर यात नसावे. सखारामे पाहुनी उभयताते, वंदिले तयाचे चरणाते, नामा तुका पंढरीनाथाते, बहुप्रेमे दावितसे. परस्पराते देखोन, परस्परासी करीती नमन, मन सर्वांचे जाहले प्रसन्न, प्रेम दाविती परस्परा. आजी हे त्रिवर्ग संत येऊनी, पावन केले मज लागुनी, तैसीच ही आदिमाता येऊनी, कृतार्थ केले मज लागी. सर्वांसी गंगाबाईने वंदिले, रुक्माबाईने जवळ घेतले, प्रेम भरे कुरवाळिले, धन्य पतिव्रता म्हणूनी. गंगूने रुक्माबाईसी, नेले आपुल्या आश्रमासी, करा वास्तव्य या स्थानासी, लोभ मजवरी ठेवावा. गंगा ऐसे विनवित, रुक्मा माता तेव्हा वदत, आलो आम्ही येथ सांप्रत, तुम्हा कारणे निश्चये. परम प्रेमळ लक्ष्मीकांत, महादेव सिद्धाचे अनुकूल मत, भजनी ठाकले महाभक्त,
तुकाराम नामा ते काळी, ऐसा जेथे मेळ जमला, उणे मग कैचे कार्याला, पराक्रमी गरुड कामाला, योजना होई सहजची, लक्ष्मीकांत योजना करी जागेची, महादेव सिद्ध साहित्याची, कृपा प्रत्यक्ष पंढरीनाथाची, उणे कोठे पडेना, लीला नाटकी सूत्रधार, भक्ता लागी धावे वारंवार, भक्त महिमा वाढवी थोर, स्वये कष्ट भोगुनिया, येथुनी विशेष विंदान, नित्य होईल अन्नदान, कुटील मानसी होतील खिन्न, कीर्ती वाढेल सखयाची, कथा भाग पुढिले अध्यायी, श्रीनिवास आठवी हृदयी, नरहरी नम्र संताचे पायी, प्रपंच भारत्य जुनिया, संत चरित्र मानस सरोवर, भक्त कथा मौक्तिक सुंदर, भाविक राजहंस सेवोत निरंतर, अभाविका गा प्राप्त नव्हे, संत सखाराम चरित, भक्ती ज्ञान वैराग्य भरित, भाविक भक्त सदा परिसोत, त्रिविंशोऽध्याय रसाळ हा. श्रीकृष्णार्पणमस्तु.